हे शिवमंदिर आहे हे महाराजांच्या काळातलं आहे का नंतर आले? ही शिवकाळ महाराजांच्या काळातला आहे. हा आहे माझ्या मागे सदाशिवगड. अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 10 नोव्हेंबर 1659 साली आपल्या ताब्यात घेतला आणि कराडवर लक्ष ठेवण्यासाठी आणि विटा कराड रोड या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड महाराजांनी ताब्यात घेतला होता. तो आज आहे रविवार. सो आम्ही आलोय आज सदाशिवगडावर. माझ्यासोबत आहेत सागर सर. सो आम्ही आता खिंडीतला रस्ता आहे. हा रस्ता पूर्ण खिंडीतला आहे. पायऱ्या कदाचित अपोजिट साईड नाहीत. समुद्र सपाटीपासून हा गड 3000 फूट वर आहे. सो आम्ही पण पहिल्यांदाच आलोय. कराडपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. धानाई देवीचं मंदिर आहे, तिथून पुढे रस्ता येतो. सो पूर्ण रस्ता हा पाऊलवाटाची आहे वर जायला. बघूया वर काय काय. आता पूर्ण पाऊलवाट आहे. झुडपातून वाटकडे जावं लागतंय. 3000 समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे आणि हा रस्ता खिंडीतून आहे. सो लोकांनी आम्हाला खाली सांगितलं होतं खिंडीतून जावं लागतं आणि वर शिवमंदिर आहे. सदाशिव नाव आहे मंदिराचं. वाटाड्या सुद्धा नाही. खाली एक जण आहेत ते खालनं आम्हाला ओरडून सांगतात 12 वाजलेत. कडक ऊन आहे. सो अशी वाट असेल आम्हाला वाटलं नव्हतं. बघूया किती वेळ लागतो वर जायला. पण रस्ता तर पूर्ण खडकातून आहे. अजून बरंच वर आहे. ओके. पहिला पाडाव कंप्लीट झाला. एक पिंपळाचं झाड सांगितलं होतं तर ते आम्हाला पिंपळाचं झाड सापडले. तो पहिला पाडाव जो आहे पिंपळाच्या झाडाचा तो तरी आम्हाला परफेक्ट मिळालाय. बघा इथून अजून बरंच वर आहे आणि ह्या दरीतून रस्ता आहे. बरंच वर आहे. झाड वर आहे. वर होय. वर कुठून? पिंपळा झाडापासून त्या पिंपळा झाडापर्यंत जायचं आपल्याला. दुसरं पिंपळाचं झाड आम्हाला मिळालं. सो लोकांनी खुणा केलेत. पिंपळाचं झाड नंतर पिंपळाचं झाड चुकायला नको म्हणून. कारण इथं बरेचच पाऊलवाटा आहेत फाटा फुटलेले. चुकायची शक्यता जास्त आहे. खालीच आम्हाला सांगितलं होतं पिंपळाचं झाड नंतर पिंपळाचं झाड आणि तिथून असा आता इथून पुढे तर एकदम खडा एकदमच खडा आता रोड आहे. इथून जायचंय आम्हाला ते इथं पोहोचायचंय. मी झूम केलाय. हो प्रचंड वर आहे आणि उभं रस्ता एकदम. हो पूर्वीच्या काळी ज्यावेळी खरोखर गड होता त्यावेळी तर म्हणतायत हे सैनिक इथून वर जाऊन किंवा खाली जाऊन लढत होते. आम्हाला नुसतंच वर चढताना नाकी नाव आलं आणि इथून खाली जाऊन किंवा वर जाऊन जर युद्ध करायचं म्हटलं अवघड आहे. प्रचंड वर आहे. त्यानं वाट दाखवली. तो खालीच आम्हाला म्हणत होता अंगाचा पूर्ण पीळ पडणार आहे वरनं खाली येईपर्यंत. सो निम्म्यापर्यंत पोहोचलोय आम्ही आता. अजून इथून खडा डोंगर आहे एकदम. बघूया कुठपर्यंत पोहोचतोय. शक्यता कमी आहे शेवटपर्यंत पोहोचायची. तरी पण बघतो प्रयत्न करतो. दुपारचं कडक ऊन आहे त्यामुळे एवढा त्रास होतोय. सकाळी जर लवकर आला असतो तर एवढा ताप झाला नसता. आणि पाणीही आमच्या सोबत नाही. प्रचंड तहान लागले. खाली वर पोहोचलो इकडं. आल्या हे हनुमंताचं मंदिर आहे. सुरुवातीलाच त्याच्या साईडला एक विहीर आहे आणि हे शिव मंदिर आहे. हे वरूनच सदाशिवगड म्हणतात.
आणि ह्याच्याच साईडला विहीर आहे. जो खालचा माणूस आम्हाला सांगत होता वर पाणी प्यायला मिळेल ह्याच्यात. तहान तर लागले, प्यायला लागणार आहे तर पाणी मिळते का बघतो. सो हे आहे सदाशिव मंदिर. जो सुरुवातीलाच नंदी आहे जो जुना आहे आणि त्याच्या समोर नंदी कटड्यावरचा नंदी आहे. सो हे शिवाजी महाराजांच्या काळातले मंदिर आहे आणि आत एकदम असं बेस्ट असं शिवलिंग आहे. सो शिवलिंग एकदमच मोठं आहे आणि त्याच्यासमोर आरसा आहे आणि एकदम थंड आहे. हे मंदिर पूर्ण दगडात बांधलेलं आहे, त्यामुळे आत प्रचंड गारवा आहे आणि वेगवेगळ्या मूर्त्या आहेत तिथे आकर्षक ज्या लोकांनी गिफ्ट दिले जातात. आणि शिव आणि गणपतीची मूर्ती देखील तिथं आहे. हो, आम्ही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं, शिवलिंगाला पाणी अर्पण केलं, अभिषेक केला पाण्याचा. सो तिथले जे पुजारी आहेत त्यांनी आम्हाला आत जायला परवानगी दिली आणि पाण्याचा अभिषेक शिवलिंगाला आम्ही केला. प्रचंड तहान लागली होती आणि वर एकदम थंडगार पाणी आहे. सो मंदिरातलं पाणी एकदमच थंडगार आहे. आत जे मंदिराचा जो कळस आहे तो एकदम बेस्ट बांधलाय. सो तुला व्हिडिओ करून दाखवा म्हणतायत. सो मी मगाशी बघितलं नाही, नमस्कार करायला आलो त्यावेळी. सो हे जे ओरिजिनल दगडातलं बांधकाम आहे. सो दगडावर दगड दगडावर दगड दगडावर दगड असं बांधून हा पूर्ण कळस बांधलाय. सो पूर्ण दगडी बांधकाम आहे गाभाऱ्याचा आणि हे शिवकालीन बांधकाम आहे पूर्ण. सो आता हे असं बांधायचं म्हटलं तर कुणाला जमणारही नाही. सो पूर्ण शिवकालीन बांधकाम आणि या काकांचे वडील देखरेख करत होते, त्यांच्यानंतर हे या मंदिराची देखरेख करतात. हा काही काय की हा जो नंदी आहे सो हा जागृत नंदी आहे असं म्हणतात. फार पूर्वीपासून हा शिवकालीन नंदी आहे. तो या नंदीच्या कानात काही सांगितलं तर ते भोलेनाथ लगेच ऐकतात, अशी आख्यायिका आहे. तो बघूया, सरांनी काहीतरी सांगितलंय. हे आहे सदाशिवगडावर. सो प्रचंड वर आहे आणि माझ्यासोबत आहेत त्या मंदिराचे पुजारी देखरेख करणारे. मामा, तुमचं नाव? आनंदा महादेव गुरव, राहणार सदाशिवगड राजमाची. हे यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं इथं आणि मला थोडी माहिती पण देत आहेत. मामा, हे शिव मंदिर आहे, हे महाराजांच्या काळातलं आहे का नंतर आलंय? ही शिवकाळ महाराजांच्या काळातला आहे. आणि तिकडे जो झेंडा जे आहे ना पाड्याला कोपऱ्यात, त्या कोपऱ्यामध्ये जुन्या त्या टाक्या, पुन्हा जिजाबाई खडे खेळलेले, हे बघण्यासारखं आहे. ओके. आणि हे जे समोर मारुती मंदिर दिसतंय, हनुमान मंदिर, हा, हनुमान मंदिर हे नंतर बांधलंय का? नंतर बांधते. नंतर हे शिवाजी महाराजांच्या काळातलं नाही? नाही नाही, हे नंतर ओके. बांधते. सो समोर एक आणि हनुमान ते मंदिर आहे. आता समोर ते मेघडंबरी बांधायची चालली ना. हा, ते पुढे शिवाजी- एकच मिनिट, समोर एक बांधकाम चालू आहे, त्याबद्दल ते काय म्हणतात? शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा चाललंय. थोडंफार काम अपूर्ण राहिले, त्याच्यामुळे ते थांबले गेले. ओके, म्हणजे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार. आणलाय, सगळं झालेलं आहे. ओके. समोर विहीर आहे, ती विहीर नंतर बांधले का? नाही, ते पहिल्यापासूनच विहीर, ती एक आणि मागली चिंच विहीर एक. मागे एक हा, विहीर आहे. पाठीमागे एक आहे. ओके. त्या दोन्ही महाराजांच्या काळातले? त्या काळातलीच आहे. ओके, म्हणजे नंतर इथं काहीच नाही? नाही नाही, नंतर इथं पाण्याची कमी असते एवढ्यावर पाणी त्या पाठीमागल्या विहिरीला रांजणभर पाणी गावते कायम? कायम. आणि ह्या विहिरीचं पाणी खाणं एका शेतकऱ्याकडून आपलं पाईपलाईन करून आणलेलं आहे. आडात टाकायचं, आडात आपलं देवपूजेला ह्याला वापरायचं. ओके. आत पुन्हा झाडं लावले, त्याला टिबक केलेलं आहे, पाठीमागे टिबक केलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथं झाडे वगैरे लावलेत? हा, ओके. म्हणजे म्हणजे त्या विहिरीचं पाणी खालनं आणलंय आणि ते हा, झाडांना वापरलं? झाडांना म्हणजे इथं प्यायला. प्यायसाठी कमी पडत नाही पाणी? नाही नाही. ओके, कारण हे जरी खूप तुम- उंचीवर आहे. आणि तुम्हाला जरी राहता याचा असेल, समजा देवासाठी यायचा आहे बाबा 1-2 दिवस, तर ती पाठीमाग आत्ता बांधलेला आहे,
संडास बाथरूम सर्व आहे सोय ओके, म्हणजे पूर्ण राहण्याची सोय आहे इथं. आहे. सो एवढ्या वर राहायला याला मला तर नक्कीच आवडेल. बघूया एक दिवस 100% हे आम्ही आहे की येतो. पाठीमागं फिरण्याची हे नाही बगुली वगैरे सर्व आहेत. स्वयंपाकाचं ओके. सगळं इथं आहे. फक्त काही ना काय लागणार तुम्हाला आणायचं. आणि जर चुलीव म्हटलं चुलीव, शिगडीव म्हटलं शिगडीव लाईट वरच्या करू शकता. ओके, धन्यवाद काका. धन्यवाद. वरची चिंच विहीर, या विहिरीचं नाव चिंच विहीर आहे. सो ह्या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही असं पुजारी म्हणत होते. सो हीच ती विहीर, चिंच विहीर. म्हणजे साईडला चिंचचं झाड आहे म्हणून याला आत्ता चिंच विहीर म्हणतात, पण ही मूळची जुनी विहीर होती. सो कायम ह्या विहिरीला पाणी राहतं. प्रचंड मोठी विहीर आहे आणि इथूनच पाणी झाडांना वगैरे जातं. इथं झाडं लावलेत आणि लाईट आणून इथं मोटर बसवले आणि इथून पाणी झाडांना वगैरे दिलं जातं. बरेच झाडे लावले तिथे. तो हे बांधकाम आहे वर. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार आहेत. बांधकाम चालू आहे, थोडंसं बांधकाम राहिलंय फक्त, अपूर्ण आहे. आणि या गडावर महाराज येऊन गेले होते. सो यामुळं या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवणार आहेत. बांधकाम तर बेस्ट केलंय. पुतळा बघूया कसा, अर्धा आकृती बसवतायत का कसं, बसवल्यानंतर समजेल. तरी या साईडला आणि वर गया देखील आहेत. सो गया आहेत. सो या गायांचं दूध वगैरे मंदिरासाठी आणि ते पुजाऱ्यांच्या घरासाठी वापरलं जातं. तो एकदम छोट्या छोट्या टाक्या केल्या पाण्याच्या. मगाची पुजारी सांगत होते ते हे अपोजिट साईडला आहे आणि या साईडला झेंडा आहे. सो एकदम बेस्ट ठिकाण आहे ट्रेकिंगसाठी. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे आणि या ठिकाणी जरूर यायला पाहिजे. थँक्यू.